चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 14 जानेवारी। बघा, आता प्रत्येकालाच माहिती असेल की आज आहे नवीन वर्षातील पहिला सण। बघा, प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या आधीचा जो दिवस असतो तो दिवस आपण भोगीचा दिवस किंवा भोगीचा सण म्हणून साजरा करत असतो। मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस हा भोगीचा सण असतो, तर मकर संक्रांतीचा जो दुसरा दिवस असतो त्या दिवशी आपण किंक्रांतीचा जो सण आहे तो साजरा करत असतो। म्हणजे पहिल्या दिवशी भोगीचा सण, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। असे 3 दिवस लागोपाठ हा जो सण आहे तो साजरा केला जातो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भागामध्ये हा जो दिवस आहे तो मोठ्या उत्साहाने खरं तर साजरा केला जातो। बघा, भोगीचा दिवस म्हणजे काय किंवा भोगीचा सण म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे, तरीही एका शब्दात तुम्हाला सांगते। भोगीचा दिवस म्हणजे आयुष्यात असलेले जे भोग आहे ते संपवण्याचा दिवस। आपण बऱ्याच वेळा स्वतःच म्हणत असतो की माझ्या आयुष्यात का हे भोग आहेत, गेल्या जन्माचे भोग भोगत आहे की या जन्माचे भोग भोगत आहेत कळतच नाही। जेव्हा भोग पाठीमागे लागतात तेव्हा प्रत्येक कामात अडथळे येतात, संकट येतात, कुठलंच काम यशस्वीपणे होत नाही, सतत दारिद्र्य असतं, गरिबी असते, घरामध्ये कलह असतात। जेव्हा या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात तेव्हा आपण काय म्हणतो की माझ्या मागच्या जन्माचे भोग असेल किंवा या जन्माचे भोग असतील। आता हे भोग फेडायचे कसे किंवा हे भोग जे आहेत ते संपवायचे कसे, तर संपूर्ण वर्षभरामध्ये हा एक दिवस असा असतो ज्या दिवशी आपण भोग संपवण्यासाठी काही विशेष उपाय करत असतो। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून झालेल्या आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या भोगी सणाचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे। हा एक उपाय करा आणि एका रात्रीत अनुभव घ्या। कितीही मोठी संकट असतील ती टळून जातील, कितीही मोठ्या बाधा तुमच्या आजूबाजूला वावरत असतील तर त्या सगळ्या बाधांचा नाश होईल। आज रात्री झोपण्यापूर्वी दिव्यात फक्त ही एक वस्तू घालायची आहे, जी वस्तू घातल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी गरिबी आहे, दारिद्र्य आहे ती संपत जाईल। कितीही मोठी इडापिडा तुमच्या मागे लागलेली असेल तर ती इडापिडा कुठेतरी कमी होईल। तुमच्या आयुष्यामध्ये जे जे दुःखाचे दिवस तुम्ही बघत आहात किंवा जे भोग तुम्ही भोगत आहात ते सगळे दुःखाचे दिवस आणि ते भोग जे आहेत ते कुठेतरी कमी व्हायला लागतील। जिथे असंख्य वर्षांपासून तुमच्या आयुष्यामध्ये काही घडतच नव्हतं, दिवस बदलतच नव्हते, कुठेच जिथे गरिबी कमी व्हायला नाव घेत नव्हती, तिथे हा एक उपाय केल्याने आज वर्षातून येणारा हा पुन्हा एकदा सांगते पहिला म्हणजे एकमेव असा दिवस असतो ज्या दिवशी आपण दुःखांचा अंत करण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि भोग जे आहे ते संपवण्यासाठी विशेष काही उपाय करायचे असतात। आता उपाय काय आहे, दिव्यामध्ये कुठली वस्तू घालायची आहे, हे सगळं काही ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्याच्या अगोदरही करू शकतात किंवा मग आत्ताही तुम्ही केलात तरीही चालेल, फक्त रात्रीच्या सुमारास हे करायचं आहे। सकाळपासून एकच दिवा प्रज्वलित असेल तर त्याच दिव्यात हा उपाय करा, सायंकाळी नवीन दिवा लावलेला असेल त्याच दिव्यात हा उपाय करू शकता। काही लोकांना अशी सवय असते की सकाळी दिवा लावला, 2 तास चालला, बस झालं, संध्याकाळी बस 6ला दिवा लावायचा, 2 तास, फक्त 2 तास चालेल इतकंच तेल टाकायचं, त्यानंतर दिवा विझला तरी चालेल। लक्षात ठेवा, मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते देवांच्या समोर कधीच अंधार करायचा नाही। दिवा हा 24 तास पेटा आणि प्रज्वलितच असायला हवा, तरच आपलं जे आयुष्य आहे ते सुखकर होतं। त्या दिव्यांचा जो प्रकाश आहे ना तो आपल्याही आयुष्यात, आपल्याही घरामध्ये तेवढ्याच प्रज्वलितेने पडत असतो। आता ज्या लोकांनी समजा सकाळी दिवा लावलेला आहे तर त्यांनी त्याच दिव्यात हा उपाय करा आणि ज्या लोकांनी दिवा विझवलेला आहे किंवा ताई आमचा दिवा विझलेला आहे त्यांनी नवीन एक दिवा घ्या आणि त्या दिव्यामध्ये हा उपाय करा। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दिव्यामध्ये एक सुंदर वात घालायची आहे। दिवा जो आहे तो स्वच्छ असला पाहिजे, तेल तूप तुम्ही जे काही घातलेलं असेल ते चालेल। या दिव्यामध्ये चिमूटभर सगळ्यात आधी तुम्हाला हळद घालायची आहे। हळद, अगदी थोडीशी हळद। बघा, हळद ही नकारात्मकतेचा नाश करते आणि घरामध्ये सकारात्मकता आणते। घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते संपवण्याचं कार्य हळद करत असते। तसंच माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रिय गोष्ट जी आहे ती हळद मानली जाते। त्यामुळे थोडीशी किंचित तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला 4 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। 4 लवंगा आणि चिमूटभर हळद, ह्या गोष्टी घालून झाल्या की त्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची आहे। एक छोटीशी प्लेट घ्या, या प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचे आहेत। बघा,
भोगीच्या दिवशी खरं तर सप्तधान्याला आणि सप्तभाजीला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी आपल्याला सप्तभाजी म्हणजे 7 भाज्या एकत्रित करून ती भाजी घरातही ग्रहण करायची असते आणि ती दानही करायची असते. त्याचबरोबर सप्तधान्य जे आहे ते दान करण्याला आणि सप्तधान्यांचे उपाय करण्याला आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला चिमूटभर धने घ्यायचे, चिमूटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे. पुन्हा एकदा सांगते, चिमूटभर धने, चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे. त्या व्यतिरिक्त दुसरे 4 जे धान्य आहेत ते कुठलेही तुम्ही घेऊ शकतात. गहू घेऊ शकतात, मसुराची किंवा मुगाची डाळ घेऊ शकतात. घरामध्ये जे कुठलं धान्य असेल ते तुम्ही धान्य घेऊ शकतात. असे 7 धान्य तुम्हाला घ्यायचे. पण पुन्हा एकदा सांगते, सगळ्यात पहिलं तुम्हाला धने, तांदूळ आणि काळे तीळ घ्यायचे. हे 7 धान्य त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे. अगदी चिमटीमध्ये तुम्हाला बरोबर लावून असे ते ठेवून द्यायचे आहेत. आणि घराचा जो मेन दरवाजा आहे, या मेन दरवाजावरून तुम्हाला हे 7ही सप्तधान्य जे ते उतरवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. मेन दरवाजावरून तुम्ही एकही उतरवून पुन्हा प्लेटमध्ये ठेवू शकतात. पुन्हा दुसरं घेतलं, ते उतरवलं, पुन्हा तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवलं, किंवा एकत्रित प्लेट तुम्ही संपूर्ण तुमच्या मुख्य दरवाजावरून उतरवली तरीही चालेल. असे हे सप्तधान्य उतरवून झाले घरावरून की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेली जी लक्ष्मी जिथे तुम्ही ठेवता, म्हणजे जिला आपण तिजोरी असं म्हणतो, या तिजोरीवरूनही तुम्हाला हे सप्तधान्य उतरवायचे आहेत. त्यानंतर हे सप्तधान्य जे आहेत ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे. अगदी थोडे थोडे करत, म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळा, आधी तांदूळ घालायचे, त्यानंतर धने घालायचे, त्यानंतर काळे तीळ घालायचे. असं करत तुम्हाला ते सप्तही धान्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे. त्यानंतर त्या दिव्याजवळ तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे भोग आहे ते भोग फेडण्यासाठी, भोग संपण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. घरामध्ये आयुष्यात सकारात्मकता येण्यासाठी मनोमन जी इच्छा असेल ती इच्छा देखील तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. बघा, भोगीच्या दिवशी दीपदानाचं महत्त्व जे आहे ते देखील खूप जास्त आहे. आजच्या दिवशी दीपदान कसं करायचं हे सगळं सांगितलेलं आहे. ज्यांनी दीपदान केलेलंच नाहीये, कुठे दिवाच लावलेला नाहीये, त्यांच्यासाठी तर हा खास उपाय आहे. जो देवघरामध्ये दिवा लावलेला आहे त्यामध्येच हा उपाय करा. खूप जास्त पटीने याचा तुम्हाला लाभ होईल. आता हे सप्तही धान्य घालून झाले, इच्छित मनोकामना व्यक्त करून झाली की रात्रभर हा दिवा जो आहे तो पेटताच ठेवायचा, प्रज्वलितच ठेवायचा, अजिबात विझू द्यायचा नाही. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तर सकाळी दिवा विझलेला असेल, स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये घातलेले जे सप्तधान्य आणि जे 4 लवंग आहेत ते तुम्हाला एका मातीच्या पंटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. यामध्ये जे 4 लवंगा घातल्या होत्या त्या घराच्या आतील जे 4 भाग, 4 दिशा, 4 कोपरे आहेत, त्या 4 कोपऱ्याने या 4 लवंगा तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत. आणि जे सप्तधान्य घेतलेलं होतं, या सप्तधान्यांच्या वरती 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या, कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि याचा जो धूर तयार होईल हा संपूर्ण घरभर तुम्हाला पसरवायचा आहे, किंवा संपूर्ण घरभर हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. बघा, जेव्हा आजच्या दिवशी तुम्ही मेन दरवाजावरून किंवा आपल्या लक्ष्मीवरून ह्या सप्तधान्यांचा उतारा कराल, उतरवून त्या दिव्यामध्ये घालाल, तुमच्या घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी सगळं काही त्या दिव्यामध्ये शोषलं जाईल. आणि जेव्हा तुम्ही सकाळी या गोष्टींचा धूर कराल तेव्हा लक्षात घ्या, सगळ्या घरातून तुमच्या जी वाईट शक्ती, बाधा, इडापिडा, नकारात्मकता आणि तुम्ही जे भोग भोगत आहात तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यात, ते सगळं काही त्या आगीमध्ये जाळून खाक होईल. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रसन्न वातावरण दिसायला लागेल, घरात एकोपा येईल, पती पत्नीचं पटत नव्हतं तिथे तुमचं पटायला लागेल, घरामध्ये शांत, अगदी प्रसन्न वाटायला लागेल, आयुष्यात असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागेल, घरात बरकत यायला लागेल, माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्व कामं तुमची मार्गी लागतील. प्रत्येकाने न चुकता, न विसरता उद्याच्या दिवशी आजच्या रात्री हा उपाय आवर्जून करा आणि उद्याच्या दिवशी ह्या वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच जाळा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.